पुन्हा एकदा स्वागत करतेय। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे। जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पुणे महापालिकेकडे अर्ज केला होता। बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार झालेला असतानाही ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी पालिकेला का अर्ज केला असा सवाल आता उपस्थित होतोय। या व्यवहारात बोर्डिंग ट्रस्टी आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात संगनमत आहे का अशी ही शंका उपस्थित होतीये। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, खरं तर जमीन पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी ही नवी माहिती आता समोर आली आहे। जमिनीचा व्यवहार झालेला असतानाही ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी महापालिकेकडे अर्ज केला होत असल्याचा हा आरोप होतोय। नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी अनेक वेगवेगळे खुलासे येत आहेत आणि त्याच्यामध्येच हा एक नवीन खुलासा समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये हा सगळा जमिनीचा व्यवहार खरं तर गोखले बिल्डर याच्याशी झालेला असताना सुद्धा महानगरपालिकेकडे या बोर्डिंगच्या विकासासाठी ट्रस्टींकडून अर्ज करण्यात आल्याचा माहिती आहे ती समोर आलेली आहे। आणि त्यामुळे गोखले बिल्डरने पालिकेकडे अर्ज करण्याऐवजी ट्रस्ट का अर्ज करत आहे, म्हणजे असा संशय यामध्ये निर्माण झालेला आहे। नेमका आता या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांसह महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा आहेत का असा संशय निर्माण झालेला आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण व्यवहारामध्ये जैन बोर्डिंगचे ट्रस्टी आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात काही संगनमत याआधी झालेला आहे का असा सवाल आहे तो उपस्थित झालेला आहे। आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी खरं तर धर्मादाय आयुक्तांकडून केली जाते। 2 दिवसापूर्वी याबाबतची सुनावणी सुद्धा झाली। आता नेमका हा जो आरोप जैन बोर्डिंगच्या संबंधात जे आंदोलक आहेत यांनी हा केलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिका त्यांची नेमकी काय बाजू मांडते हे पाहणं महत्वाचं आहे। पण एक नवीन खुलासा आज या जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये समोर आलेला आहे। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।